दादोजी कोंडदेव, शिवाजी आणि बाकी सगळे त्यांचे कामगार वर्ग राहत होते. आणि तिथे कुठली तरी एक फळ दादोजी कोंडदेवांनी शिवाजीला किंवा जिजाबाईला न विचारता घेतलं. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून दादोजी कोंडदेव आपला हात तोडायला उद्युक्त झाले. जिजाबाईंनी अडवलं तरी ते ऐकेनात, शिवाजीने अडवलं तरी ऐकेना. शेवटी शिवाजीने धोरण सांभाळून स्पष्ट आज्ञा दिली. शिवाजी म्हणाले, बालशिवाजी म्हणाले, मी राजाज्ञा म्हणून सांगतो, हात तोडून घेऊ नका. मग दादोजी कोंडदेव गप्प बसले. ही अशा तऱ्हेची निष्ठा असायला पाहिजे. आपल्या धर्मावर, नीतीवर निष्ठा असली तर असे विचार मनात येतात. पण हे सगळं धर्मशिक्षण मुळात धर्मग्रंथात असायला पाहिजे. इतर धर्मग्रंथात अशा तऱ्हेचं शिक्षण नाही.